याच्या संदर्भात तुम्ही आता काही न्यायालयीन लढाई लढणार? आम्ही उत्तर देऊ. त्याने 356 कलम सांगितली. कलम तर आमची पण सगळी पाठ आहे आणि मला खात्री आहे की न्यायालयामध्ये ज्यावेळेला आम्ही जाऊ तर त्यांचा हा दावा फुल ठरेल. पण 100 कोटीची मला तर काय, माझं घरदार पण ऐकलं तर एवढं पैसे म्हणून निघू शकत नाही. त्यांच्या वकिलांची आणि त्यांच्या खरोखर बुद्धीची कीव येते की एवढा मोठा 100 कोटीचा दावा काय अवकाती त्याच्या अशिलाची. काय काम आहे त्याचं? इथेच 15 वर्ष आमदार असताना काय केलं ना लोकांसाठी? त्यांनी स्वतःची घरं वळली, स्वतःच्या शाळा केल्या, स्वतःचे कायच केले. अरे त्या नोटीसमध्ये सांगितले की आम्ही तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू. तो लहान आदिवासी लेकरं आहे, त्या आदिवासी लेकरांना खायला देत नाही म्हणून कलेक्टर ऑफिसर 4दा मोर्चे काढायला लागले. त्यांच्या तोंडचा घास तुम्ही हिसकवणार आहे आणि तुम्ही कोणत्या तोंडाने सांगणार आहे की आमच्यावर ॲट्रॉसिटीचा कायदा तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे? गोरगरिबांची आदिवासीची पोरं उपाशी मारतात, त्यांच्या अंगावर कपडे देत नाही, अंघोळीला साबण देत नाही, त्याला खायला अंडी देत नाही, त्याला मटण देत नाही, दूध देत नाही. आपल्याला खायला मिळत नाही म्हणून ते मोर्चे काढतात. 1 नाही 5 मोर्चे काढलेत. कोणत्या तोंडाने तुम्ही सांगता की आम्ही आदिवासींच्या याच्या माध्यमातून कारवाई करू? कारवाई तर तुमच्यावर केली पाहिजे. खरं तर स्थानिक लेवलचा विषय आहे. मात्र जे वलय राज्य लेवलचं आहे असीम सरोदे यांना, त्यांच्याकडून नोटीस पाठवणं तुम्ही कसं पाहता? आता मागच्या त्या प्रकाश आंबेच्या प्रकरणापासून हे भूत नाव हे काय असीम सरोदे, अर्धा हिंदुस्थानी अर्धा पाकिस्तानी नाव मला पाहायला मिळालं. आता त्याला आमच्याशी खेळायचंच आहे तर आम्ही पण कोर्टाने सक्षमपणे खेळू त्याला. जिल्हाध्यक्ष विजय शिंदेने 100 कोटीचा दावा त्याची नोटीस पाठवली. 100 कोटीचा दावा त्याने ठोकला याचा अर्थ नक्कीच त्यांच्या मागच्या 35 वर्षाच्या किंवा 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत 1000 कोटीची कमाई नक्कीच त्याने केली असणार. आणि त्याच्यामुळे जर 100 कोटीचा दावा टाकत असतील तर आता मला पण त्यांची ईडीकडे किंवा सीआयडीकडे तक्रार करावं लागेल की एवढे पैसे यांनी कुठून आणले म्हणून. आणि मी नोटीस त्याच्यामध्ये वाचली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या आशिलाला बदनामीकारक बोललो. अरे नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये माझ्या पत्नीने त्याचा 14,700 मतांनी पराभव केला. ज्याची इज्जतच जनतेने ठेवली नाही त्याची बेइज्जत मी काय करणार आहे? जो विधानसभेत 3 वेळेस 4 नंबरला न गेला, पहिल्या वेळा त्याला आम्ही निवडून आणलं, दुसऱ्या वेळेला काँग्रेसनं आणलं, तिसऱ्या वेळेला काँग्रेसनं आलं, जो कधी स्वतःच्या बळावर जिंकला नाही. आणि आता नगरपालिकेत तर त्याचे 3-13 वाजले. आणि त्या नोटीसमध्ये वारंवार मला सांगितलं की तुमच्यावर असे गुन्हे होते ना. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक होतो, गुन्हे आमचं आभूषण होतं आणि आमच्यावरचे गुन्हे हे धर्मरक्षणाकरता झालेले आहेत, मुलींच्या रक्षणाकरता झाले आहेत, गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता आमच्यावरती गुन्हे झाले आहेत. आणि आजच्या तारखेला एकही गुन्हा आमचा पेंडिंग नाही, सगळे गुन्हे आमचे संपलेले आहेत. न्यायालयाने आम्हाला सगळ्या प्रकारे निर्दोष केलेला आहे. आणि आज मी बुलढाणा जिल्ह्यात केलेला विकास, मी जे काही इतकं एक आमदार महाराष्ट्रात काय करू शकतो हे जे मी करून दाखवलं, याच्यामुळे यांना जळफळाट होऊन राहिलेल्या आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या नोटीस त्यांनी दिल्या आहेत. आर्टिकल 19(1)(a) जे त्यांनी शिकवलं त्या आर्टिकल 19(1)(a) च्या आधारेच मला संविधानाने बोलायचा अधिकार दिलेला आहे आणि मी बोललेलो आहे. आणि मी अजूनही प्रतीक्षेत आहेत की जे आरोप मी केले होते ते 100% खरे होते. त्याची चौकशी मी सीआयडी मार्फत मागितली, मी लोकायुक्ताला तक्रार दिली, मी राज्यपालाकडे तक्रार दिली, मी राष्ट्रपतीकडे तक्रार दिली. ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. ज्या शाळेचा एक आदिवासी मुलगा गेट पडून त्या ठिकाणी मेला, त्याच्या सदोष मनसच्या वधाचा गुन्हासुद्धा त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे होता. आणि जे मी आरोप त्या काळात केले, माझा एकही आरोप खोटा नाही आहे, कारण त्याच्यासोबत मी होतो. आम्ही बऱ्याच गोष्टीचे त्याचे आयविटनेस आहोत. अगदी त्याच्या भावाने दवाखान्यात केलेला बलात्कार सुद्धा, ते तर सगळी खतखत महाराष्ट्रामध्ये आहेच. आम्हालाही काही मित्र पक्षाकडून जो त्रास होता, आता आपण पाहिलं की जिल्हाध्यक्ष म्हणून हे सगळं आहेच ना. त्याच्यामुळे आमचं देवेंद्रजींना सांगणं की आपल्याला महाराष्ट्रातली युती जर भक्कम टिकवायची असेल तर अशी लोक आवरली पाहिजे. पहिली गोष्टी तर अशा माणसाला फडणवीस साहेबांनी पदाधिकारी केलंच कसं, जो पक्ष वाचू शकत नाही. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांच्या भरोशावर शिवसेना म्हणजे शिवसेना बाहेर पडली आणि भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात राज्य पाहायला मिळालं आणि पुढची सत्ता आणली, त्या आमदारांसोबत मित्र पक्ष म्हणजे भाजपाने चांगलं वागावं ही अपेक्षा सगळ्याच आमदारांची आहे.